का अगं मेनका थांब की असा आताताईपणा करू नकस. ऐकले का मी तुला कुठं बी जाऊ देणार नाही. आई अहो सोडा मला. अहो माझं इथं थांबणं लई चुकीचं आहे. इथं समजांनाच माझा लई त्रास होत. या घराचं वातावरणच बिघडून गेलंय अहो. आणि त्यात माझ्या कुणाचा विश्वासच बसना झालाय. त्यामुळे माझा जीव जास्त गुदमरायला लागला. सोडा मला. ऐक की माझा. हे बघ बाळा, आधीच तुझी तब्येत ठीक नाही. बाहेर गेलीस तर त्रास वाढेल तुझा. मी तुला इथं कुठं बी जाऊ देणार नाही. बघ अहो काय जीव जात नाही माझा. मी अशा ठिकाणी जाईन जिथं मला कोणी बी ओळखत नाही. सावरीन माझी मी कशी तरी. सोडा मला समजू. हे बघ हट्ट करू नकस. तुझा यो हट्ट पुरवणार नाही. मी तुला जाऊ देणार नाही. अहो ऐसा अक्षरदे ऐक. अक्षरते अगं तू तरी समजव ना ताई. मला माहितीये माझ्यामुळे इथं समजांना लई त्रास होतोय. पण खरंच माझं ऐक. मी गेली का समजा ठीक होईल. सांग ना आईला समजून. कुणाला काय त्रास होतोय ना हे चांगलंच कळतंय मला. पण तुझ्या इथून जाण्यानं काय बी बदल होणार नाही. निर्मलाताई जाऊ दे तिला. ती म्हणतीये ना वो ती हिथून गेल्यावर समजा काही ठीक होईल. मग कशाला अडवायचं. जाऊ द्या काय. हा उर्वशी अगं काय बोलतीयस तू. मेनका लेकीवानी हाय माझ्या. मी तिला अशी जाऊ देणार नाही. हे उर्वशी तुझं काय डोसकं फिरलंय का ग. कशाला घालवायला लागलीस त्याला. थांब की जरा माझ्या बघ की. हो जरा बघा पुढे काय होते. थांबा. माझ्यामुळे लई अडचण व्हायला लागल्या. अहो समजून घ्या ना जरा. ताई तू तरी समजव ना. मेनका आत्या बोलतायत ते बरोबर आहे. प्लीज जाऊ नकोस. अक्षरताई तुझ्यावर समद्यांचा किती दबाव आहे ते कळतंय ग मला. त्यात नवऱ्याचं आणि बहिणीचं टेन्शन घेतेस. पण माझं ऐक. मी खरं सांगते मी इथून गेले ना का तू या समद्यातून मोकळी होशील. ऐक माझं आईनं समजाव. जाऊ दे मला. नाही नाही गैरसमज होतोय तुझा काहीतरी. मलाच काय कोणालाच इथे तुझ्यामुळे काही त्रास होत नाहीये. मला तुझी होणारी कोंडी नाही बघवत ग. धाकटी बहीण म्हणून लय जीव लावलायस तू मला. आणि माझ्यामुळे माझ्या बहिणीला होणारा त्रास मी अशी शांतपणे कशी बघू शकते. ऐक माझं. जाऊ दे. आई जाऊ द्या ना मला. बरं ठीक आहे. तुला जायचं आहे ना चालतंय. मी अभि येते तुझ्या संग. मी नाही राहणार इथे. आई आऊ तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेताय. हे बघ मी तुला एकटीला अशा अवस्थेत इथनं जाऊ देणार नाही. माझी शपथ आहे तुला. तुला एकटीला नाही जाऊ देणार. मेनका आता या ग तू तरी समजव. मी इथून गेले ना तर तुम्ही समजे जण निदान सुखानं श्वास तरी घेऊ शका. जाऊ द्या ग मला. मला कळत नाही मी आलेच कशाला. मी इथं आले नसते तर हे समजा झालंच नसतं. तुमच्या सुखी समाधाना घराला माझ्यामुळे इटा लागलाच नसत. इथं आले नसते तर सुंदर सोबत. जाऊ द्या ग मला. चल आई ऐका ना माझं. मी काय म्हणते. अहो नका त्रास करून घेऊ. जाते ना. ऐक माझं. निघूया आपण इथं. चल. अहो आई परबीर काय नाही. चल निघायचं आता इथं. चल म्हणलं ना मग मेनका. चल. सुंदर मुळे बिच्चारीची काय अवस्था झालीये. समद्या घराची वाताहत झाली. समद्या घराला झळ लागली ग बाई. आता रिक्षा मिळेल आपण निघूया ना. सावकाश. रिक्षा थांब जरा. मी रिक्षा बघ.
रिक्षा आय दादा आय. सूर्यवंशी वाड्यापासून लांब जाणे आधीच पुढचा फासा टाकायला पाहिजे, नाही तर ही म्हातारी कुठच्या कुठं घेऊन जाईल मला. काय करायचं, एक बी रिक्षा थांबना झालीये. मागे वा, जवळ यायचं नाही माझ्या. लांब राहा. आई ते बघा ना माझ्याकडे कसे बघतायत. लांब आहे म्हटलं ना, लांब राहा. ते जवळ येत माझ्या. कोण आई किती कोण बी नाहीये. अहो नाही, ती माझ्यावर जबरदस्ती करतील. आई तुम्ही बोला ना काय ते. हे म्हटलं ना मागे वा, सांगितलं ना जवळ. बाळा ऐक ऐक माझं, कुणी नाहीये इथं आणि कुणी काय बी करणार नाही तुला. मी आहे ना इथं. अहो नाही, ते बघा ते बघतायत माझ्याकडे. आई अहो, ते माझ्या तोंडाला काळं फासतील, माझा गळा दाबतील. आई, समजवा ना तुम्ही त्यांना. ए लांब राहा, बोलत आहेत. लांब राहा. आई त्यांना सांगा लांब राहा माझ्यापासून. मेला का थांब. अहो शांत बस. काय येण्यावानी वागतीयस बाळा. अहो ते मेनका काय होतंय तुला. आहे का कुणी इकडं. ओ दादा इकडे या ना जरा. मेनका, मेनका आई अहो हे लोक इथं. लांब राहा, मी हात जोडते, हवं तर पाय पडते तुमच्या, पण माझ्या जवळ येऊ नका. माझ्या तोंडाला काळ फासू नका. मेनका शांत हो बाळा. मेनका पुरी शांत हो की. हे बघ तुला कोणी बी काय करणार नाही. हा मी आहे ना मग तुझ्या संग. अहो आई तुम्हाला कळत कसं नाही. अहो हे लोक मारतील मला. लांब राहा. अहो माझ्या तोंडाला काळ फासून मला गावभर फिरवते ना. मी हात जोडते, लांब राहा, माझ्या जवळ येऊ नका. लांब राहा. मेनका शांत हो. इथं कुणी बी नाहीये ग. हा घरात आहेस तू, काळजी नको करू. पोरी शांत हो. रस्त्यावर बी अशीच बडबडत होती. तिला वाटतं तिथला प्रत्येक माणूस हिच्याकडे वाईट नजरेनं बघतोय असं वाटत होतं हिला. हे समजा कुणामुळे घडतंय. सुंदरमुळं. सुंदरच्या वागण्याचा लय वाईट परिणाम झालाय पोरीवर. पुरती ढासळली आहे ती. जवळ येऊ नका म्हटलं ना मी. तिच्या या अवस्थेला ना सुंदरच जबाबदार आहे. माझ्या जवळ येऊ नका. मी हात जोडतो तुमच्यासून, लांब राहा. जवळ येऊ नका म्हटलं ना मी. ताई तुम्ही एक काम करा, तुम्ही डॉक्टरांशी बोलून घ्या. मी हा येतं मेनका जवळ. डॉक्टरांचं काय ते तुम्ही बघा. म्या मेनकाला सोडून कुठं बी जाणार नाही. म्या मेनकाकडेच थांबणार. ताई अहो तुमची माया कळते की आम्हाच नाही, पर तुम्हाला मेनका पोरीसारखी हाय तर म्या बी तिला पोरीसारखा जीव लावलाय ना. तिची काळजी वाटतेय म्हणून सांगतेय. एकदा डॉक्टरांशी बोलून घ्या ना. काळजी कळली तुम्हाला काय काळजी आहे ती. ताई अहो आता माझ्या प्रत्येक बोलण्याचा असा विपरीत अर्थ घेतला तर. आई शब्दाला शब्द वाढतोय उगाच. आत्यांची इच्छा आहे ना हिच्यासोबत थांबावं, थांबू दे त्यांना. आई जाऊयात आपण. ताई मेनका काळजी घे. हं मेनका शांत हो बाळा. मी आहे तुझ्या सोबत. हा
घाबरू नकस. त्या अक्षरताईचा विचार कर रे. तिचं लय प्रेम आहे रे तुझ्या. तुला तिच्या प्रेमाची शपथ आहे. माझ्या जवळ येऊ नको. मी नाही आत येणार. अक्षर अगं मी गुन्हेगार आहे. मी पापी आहे. नुसती जिंकत आलीस नव, समद्यांना वाचवत मोठेपणा घेत मिरवत राहिलीस नव. पर आज ह्या मेनकानं तुझी समधी गणितच चुकवल्यात. हरवलंय तुला. आता यातून तुझी सुटका नाही. अक्षरा, मेनकाची अवस्था बघतेस ना. खूप वाईट वाटतं ग. कसं होईल आता तिचं पुढे? कोण स्वीकारेल तिला? सुंदरच्या हातून चूक झालीये. खरं तर मेनका मला कधीच पटली नव्हती. पर तिची ही अवस्था बघून माझं बी मन तुटतंय ग. काय करावं काय बी कळत नाही बघ. अक्षरा, अक्षरा, मेनका एक स्त्री आहे. सुंदरच्या हातून जी चूक झाली त्यामुळे ती घाबरून गेलीये. पर तिची भीती अशीच राहिली ना तर ती खरंच वेडी होईल. कळतंय का तुला? आता कोणीच काय करू शकत नाही. हे आणि मेनका दोघांची मनस्थिती ढासळली. होय, पर मेनकाची मानसिक अवस्था ढासळली तर ती आपल्या अंगलट येऊ शकते. यावर मला एकच उपाय दिसतोय बघ. म्हणजे सुंदर आणि मेनकाचं लग्न लावून देणं. आता जे जे घडणार आहे ना त्यानंतर अक्षरा तुला सुंदरचं माझं लग्न मान्य करावंच लागणार. शेवटी मी जिंकणार आणि तू हारणार. आपल्या नजरेत असतो कोल्हापुरी दणका. नाव आहे मेनका.
येडं झालेस का रे? मरशील ना. अरे मरू दे मला. म्या मरायच्याच लायकीचा आहे. तर उगाच काही बोल नको. अरे माझ्या हात लय मोठं पाप झालंय बघ. मला जगायचा अधिकार नाही. अरे का जगू म्या? चक्रम झालायस का? अरे त्या अक्षरा वहिनींचा आईचा विचार कर जरा. आणि बाद झाली नाटक. चल घरी. नाही, म्या घरला येणार नाही. मला नाही जगायचं. मरू दे मला. जाऊ दे तू. सोड. नाही सोडणार. कुठं जाणार आहेस? हा, जिकडे जाशील ना तिकडे येणार. कुठं मसनात गेलास ना तरी बी येणार तुझ्या माग माग. अरे बारके ऐक माझं. नको एवढा जीव लावस मला. म्या त्या लायकीचा नाही आहे. तू जा. लाव ना, लाव ना जीव. आणि नाही सोडणार तुला. नाही सोडणार एकट्याला. काही पाहिजे का? आत्या, मेनका कशी आहे? झोपले बिचारी. तिची झोप मोड होऊन तिला त्रास होऊ नये ना म्हणून खोलीच्या दाराला बाहेरून कडी लावून आली मी. ही म्हातारी तर बाहेरून कडी लावून गेली. आता काय करू? इतकंच सांगेन. एक मुलगी माझ्यापासून लांब गेली आहे. दुसरी जाण्याच्या मार्गावर आहे. तिला गमवायचं नाहीये मला. आमच्यामध्ये रक्ताचं नातं नसलं ना तरी पोटच्या पोरीसारखी आहे ग मला ती. एवढं लक्षात ठेवा. माझ्या तोंडाला काळ फसू नका. मी पाय पडते. मी काय नाही केलं. मी खरं. अगं मेनका, कोणी बी नाहीये इथं. हो, तुम्हाला दिसत कसं? जवळ येऊ नका. अगं मेनका, सोडा. जवळ येऊ नका. माझा म्हणलं ना. काय झालं? मेनका उठ बाळा. काय झालं ग? मेनका, अगं काय करतेस? मेनका, उठ बाळा उठ. बघा कसं तोंड काळ केलंय माझं. सगळे टपले ती माझ्यावरती. म्हणतात तुझ्या करणीनं तूच तुझं तोंड काळ करून घेतलं. मीच माझं तोंड काळ करून घेतलंय. मी शांत हो. ऐक माझं. चल तू आत. नाही.
जवळ यायचं नाही माझ्या. कोणी बी यायचं नाही जवळ. कोणी बी यायचं नाही. तुम्ही बी नाही. तुम्ही बी तसल्याच आहे की. हा तुम्ही मिळालेत त्यांना. बाहेरची लोक बघा, तुम्हीच आणले ना त्यांना. तुमच्यामुळेच घुसलीत ती घरामध्ये. तुम्हीच आणलं ना. हो. अगं मेनका समोर कुणी बी नाहीये. हा अगं का अशी येड्यावानी करती असतो? मेनका, कधी कधी बाहेरची माणसं चांगली निघतात आणि आपली वाटणारी माणसं जनावर निघतात. हा तुला असं वाटत असेल की तुला घरच्यांची साथ नाही, पर आता काय करायचं बाई? अक्षराला तिच्या नवऱ्याचा विचार करावाच लागतोय. म्हणून मी हिला अशी वाऱ्यावर नाही सोडू शकत. अक्षरा, हे बघ, हात जोडते तुझ्या मोर. तू मेनकाला न्याय देऊ शकत नसशील ना, तर तिचा त्रास अजून वाढवू नगस. मेनका, चल बाळा, चल आपण आज जाऊया. चल.